नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महान थोर पुरुष महात्मा फुले यांच्यावरती पोलीस भरतीला आलेले प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? तृतीय रत्न हे नाटक ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून महाराज सयाजीराव गायकवाड यांनी संबोधले. सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई. मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. सदरची पंक्ती खालील कोणत्या लेखकाची आहे? सदरची पंक्ती महात्मा ज्योतिराव फुले यांची आहे. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी हंटर आयोग या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायावर पोवाडा लिहून त्यांच्या विषयावर आदरभाव कोणी प्रकट केला? महात्मा फुले यांनी आदरभाव प्रकट केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही? खालीलपैकी भावार्थ सिंधू हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे साहित्य नाही, तर भावार्थ सिंधू हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे आहे. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोणते? सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. महात्मा फुलेंनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? महात्मा फुलेंनी खालीलपैकी बडी योग हा ग्रंथ लिहिला नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशातील जनतेस अर्पण केला आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग ज्योतिबा फुले यांना म्हणतात. बालहत्या प्रतिबंधक गृह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे होय? बालहत्या प्रतिबंधक गृह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य महात्मा ज्योतिराव फुले या समाजसुधारकाचे होय. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनरसमोर केली? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनरसमोर केली. दुष्काळीच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी महात्मा फुले संबंधित होते. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? या प्रश्नामध्ये समाजसुधारक आणि त्यांचे कार्य हे दिलेले आहेत, तर यापैकी पहिली म्हणजे महात्मा फुले सत्यशोधक समाज ही जोडी योग्य आहे.